नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मागणी निर्धारित करणारे घटक. वस्तूची मागणी कशा प्रकारे निर्धारित केली जाते आणि त्या घटकावर कोणकोणते जे घटक आहेत ते परिणाम करतात त्याचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. तर हे घटक खालीलप्रमाणे आहेत. एक आहे किंमत. वस्तूची मागणी निर्धारित करणारा पहिला घटक म्हणजेच किंमत, आणि हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जर किंमत जेव्हा कमी होते तेव्हा वस्तूची मागणी ही वाढते, आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा वस्तूची मागणी ही कमी होते. म्हणजेच किमतीच्या व्यस्त प्रमाणात ही मागणी असते, आणि कुठल्याही वस्तूची मागणी निर्धारित करण्यासाठी किंमत हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. किमतीवरच सर्व मागणी अवलंबून असते. बाजारामध्ये जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी कमी होते तेव्हा त्या वस्तूची किंमत ही वाढलेली असते. म्हणजेच जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते, आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते. किंमत कमी झाली तर व्यक्ती किंवा समाजातील लोक अधिक प्रमाणात त्या वस्तू खरेदी करतात. अशा प्रकारे वस्तूची मागणी निर्धारित करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. दुसरा घटक आहे उत्पन्न. उत्पन्नावर सुद्धा वस्तूची मागणी ही अवलंबून असते. जर उत्पन्न कमी असेल तर साहजिकच तो व्यक्ती कमी वस्तूंची मागणी करेल, आणि जर उत्पन्न वाढलं तर ते व्यक्ती अधिक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला माहीत असेल की गरीब व्यक्तींची जी खरेदी शक्ती असते किंवा वस्तू खरेदी करण्याची क्षमता असते ती श्रीमंत व्यक्तीपेक्षा कमी असते, आणि श्रीमंत व्यक्ती ज्यांचं उत्पन्न अधिक आहे त्या व्यक्ती अधिक वस्तू खरेदी करतात. म्हणजेच उत्पन्नाचा मागणीवर परिणाम होतो. उत्पन्न वाढलं तर मागणी वाढते, आणि उत्पन्न कमी झालं तर मागणी ही कमी होते. अशा प्रकारे उत्पन्नाच्या समप्रमाणात मागणीमध्ये बदल होताना दिसून येतो. उत्पन्न वाढलं तर मागणी वाढेल, आणि उत्पन्न कमी झालं तर मागणी ही कमी होईल. त्यानंतर तिसरा घटक आहे पर्यायी वस्तूंच्या किमती. पर्यायी वस्तू म्हणजेच एका वस्तूसारखीच दुसरी वस्तू उपलब्ध असणे. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त वस्तूंची मागणी करतील. उदाहरणार्थ साखर आणि गूळ. जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाच्या मागणीत वाढेल. म्हणजे यावरून आपल्या लक्षात असेल की जर दोन पर्यायी वस्तू उपलब्ध असतील एकाच वस्तूसारखी, म्हणजे ज्याने आपली गरज पूर्ण होत असेल, परंतु त्यामधील एक वस्तू स्वस्त असेल आणि दुसरी वस्तू महाग असेल, तर कुठलीही व्यक्ती ही स्वस्त वस्तू खरेदी करेल, महाग वस्तू खरेदी करणार नाही. इथे उदाहरणादाखल दिलं आहे की साखर आणि गूळ हे दोन्ही पर्यायी वस्तू आहे. साखरेला पर्याय कुठला आहे? गूळ. जर साखरेची किंमत वाढत असेल तर व्यक्ती समाजातील लोक काय करणार की गुळाची मागणी अधिक करणार. म्हणजेच साखरेपेक्षा गुळाची मागणी ही वाढेल. म्हणजेच जेव्हा पर्याय उपलब्ध असतात तेव्हा व्यक्ती दोन वस्तूंची किंमत जर बदलत असेल किंवा कमी अधिक असेल तर व्यक्ती ती स्वस्त वस्तू खरेदी करणार. म्हणजेच अशा प्रकारे वस्तूंच्या मागणीवर परिणाम करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जर त्या वस्तूंचा पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती त्यापैकी स्वस्त वस्तू खरेदी करणार आणि महाग वस्तू खरेदी करणार नाही. त्यानंतर चौथा घटक आहे पूरक वस्तूंच्या किमती.
एका वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. उदाहरणार्थ कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होईल. आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या पूरक वस्तू असतात, जसं कार आणि इंधन, म्हणजेच इंधनाशिवाय कार चालू शकत नाही. त्यामुळेच जर पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढत असेल तर साहजिकच व्यक्ती त्या घटकावर अवलंबून असणारी कार खरेदी करणार नाही. कारण कार खरेदी करून त्यामध्ये जे चालवण्यासाठी इंधन लागते ते इंधन महाग झाल्यामुळे तो कार खरेदी करणार नाही. त्यासाठीच जे पर्यायी वस्तूची किंमत असते, पूरक वस्तूंच्या किमती असतात त्यावर मागणी अवलंबून असते. जसं बाईक, कार अशा प्रकारचे जे घटक असतात जे चालवण्यासाठी आपल्याला इंधनाची गरज पडते, त्या इंधनाच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर साहजिकच त्या वाहनांची मागणीसुद्धा कमी होईल. त्यानंतरचा 5वा घटक आहे वस्तूचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध. आता जो हा 5वा घटक आहे त्यामध्ये दिलेला आहे वस्तूचे स्वरूप. जर एखादी वस्तू ही जीवनावश्यक असेल आणि त्याची गरज आपण टाळू शकत नसेल तर ती वस्तू आपल्याला खरेदीही करावीच लागते. इथे उदाहरणादाखल दिलेलं आहे रक्तदाब नियंत्रणाचे औषध. एखादा व्यक्ती आजारी आहे आणि त्याला रक्तदाबाचे औषधाची गरज आहे, तर ते औषध किती किमतीला आहे, म्हणजे ती किंमत जास्त आहे कमी आहे हा विचार तो व्यक्ती करणार नाही. कारण ही जीवनावश्यक गरज आहे. त्याशिवाय त्या व्यक्तीचा आजार हा दूर होणार नाही. म्हणून त्या औषधाची किंमत कितीही असली तरी ती औषध त्या व्यक्तीला खरेदीही करावेच लागेल. म्हणून ज्या जीवनावश्यक वस्तू असतात जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या व्यक्तींच्या जीवनावश्यक वस्तू असतात आणि या जीवनावश्यक वस्तू त्यांना खरेदी करावीच लागतात. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तरीही मागणीमध्ये बदल होत नाही. जसंच औषधांच्या किमतीमध्ये बदल झाला तरी ज्या औषधाची मागणी असेल, ज्या औषधाची गरज पडली असेल ते औषध व्यक्तीही खरेदी करतोच. त्या वस्तूची किंमत कितीही असली तरी ती वस्तू खरेदी करावीच लागते. म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या जीवनावश्यक वस्तू किमतीवर अवलंबून राहत नाही. कारण त्या व्यक्ती खरेदी केल्याशिवाय त्याला दुसरा कुठलाही पर्याय नसतो. त्यामुळेच मागणीवर परिणाम करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यानंतर आहे लोकसंख्येचे आकारमान. वस्तूंच्या मागणीवर परिणाम करणारा 6वा जो घटक आहे तो आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तर वस्तूची मागणीही जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तर वस्तूंची मागणीही साहजिकच कमी असते. आता जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तशी वेगवेगळ्या वस्तूंची मागणीही वाढत जाणार आणि जर लोकसंख्या कमी झाली तर वेगवेगळ्या वस्तूंची जी मागणी असते ती साहजिकच कमी होणार. म्हणून वस्तूंच्या मागणीवर परिणाम करणारा हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जर एखाद्या देशाची लोकसंख्या कमी असेल तर त्या देशांची मागणीसुद्धा कमी राहते. परंतु जर एखाद्या देशाची लोकसंख्या खूप असेल तर त्या देशांची मागणीसुद्धा जास्त असते. जसं भारत आणि चीन या देशांची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या देशांची विविध वस्तूंची जी मागणी आहे तीसुद्धा जास्त आहे. परंतु जर एखाद्या जसं युरोपमधील काही छोटे छोटे देश आहेत त्यामधील लोकसंख्या ही अतिशय कमी आहे. त्यामुळे त्या देशांची मागणी ही सुद्धा कमी राहते. त्यानंतरचा मागणीवर परिणाम करणारा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सध्या स्थितीला उपभोक्ता त्या वस्तूंची कमी खरेदी करेल.
त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सध्या स्थितीला उपभोक्ता वस्तूंची जास्त खरेदी करेल. आता आपल्याला माहीत असेल की भविष्यामध्ये आपण अंदाज घेऊ शकतो की एखाद्या वस्तूची किंमत जर भविष्यामध्ये आणखी कमी होत असेल तर सध्या स्थितीला ती वस्तू आपण खरेदी करणार नाही. जसं फेस्टिवल सीझनमध्ये जसं दिवाळी आणि दसऱ्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या ज्या किमती असतात त्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्यावर कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच विविध प्रकारच्या वस्तू असतात त्या वस्तूंच्या किमतीही अशा दिवाळी आणि दसऱ्यामध्ये कमी होतात. म्हणून व्यक्ती त्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात अशा वस्तूंची खरेदी करतात. कारण सगळ्यांना असा अनुमान असतो की भविष्यामध्ये टी व्हीची किंमत कमी होईल किंवा टी व्हीची किंमत कमी होईल किंवा कारची किंमत कमी होईल. अशा अंदाजावरून त्या वस्तूंची मागणी ही निर्धारित होत असते. आणि त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची जर किंमत भविष्यामध्ये वाढेल असं जर माहीत असेल तर व्यक्ती आधीच ती वस्तू खरेदी करणार. आपल्याला माहीत असते की शेतीच्या सीझनमध्ये जर कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं तर कांद्याची मागणी ही त्या सीझनमध्ये वाढते. कारण त्यामध्ये किंमत ही कमी होते. मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढल्यामुळे त्या वस्तूंची जी किंमत असते ती कमी होते. आणि लोकांना माहीत असते की अशा सीझनमध्ये या वस्तूचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे व्यक्ती त्या वस्तूची खरेदी करण्याची जी गरज असते ती थोडी टाळून जेव्हा त्या वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि किंमत कमी होते अशा वेळेस ती वस्तू खरेदी करतो. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा घटक वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यानंतरचा घटक आहे जाहिराती. आता जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश. आपल्याला माहीत आहे की सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे. कुठलीही वस्तू जर एखाद्या व्यक्तीला विकायची असेल तर जाहिरात केल्याशिवाय त्या वस्तूंची विक्री शक्य होणार नाही. जसं आपल्याला टी व्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्र तसेच इतर जे जाहिरातीचे माध्यम आहे त्या माध्यमातून अनेक वस्तूंची जाहिराती केलेली जाते. टी व्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात केली जाते आणि त्या जाहिरातीला आपल्या मनावर परिणाम होऊन किंवा बिंबवून आपण ती वस्तू खरेदी करतो. जसे वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधने असतात, टूथब्रश असतात. सातत्याने एकाच वस्तूची जाहिरात जर आपल्याला दिसत असेल किंवा ऐकायला येत असेल तर आपण ती वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही व्यक्तीला जर सातत्याने एकच गोष्टीची त्याच्या मनावर जाहिरात होत असेल किंवा त्याच्या समोरासमोर जर जाहिरात केली असेल तर ती वस्तू खरेदी करण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून जाहिरातीचा त्या वस्तूंच्या मागणीवर खूप परिणाम होत असतो. आपल्याला माहीत असेल की ज्या वस्तूंची जाहिरात जास्त होते त्या वस्तूंची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. कारण जाहिरातीमुळे ती वस्तू विकण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. म्हणून वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यानंतरचा 9वा घटक आहे आवडीनिवडी, सवयी व फॅशन. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयीचा मागणीवर परिणाम पडतो. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड, चहाची सवय इत्यादी. याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करतो. परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते त्यानंतर अचानक त्या वस्तूंची मागणी कमी होते. हा जो घटक आहे आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन या घटकावर सुद्धा वस्तूंची मागणी ही अवलंबून असते. आवडीनिवडी आणि सवयी फॅशनमध्ये जर बदल होत असेल तर वस्तूंच्या मागणीतसुद्धा बदल होतो. जसं
एखाद्या व्यक्तीला चॉकलेटची आवड असेल तर चॉकलेटची किंमत वाढून देखील सुद्धा तो चॉकलेटची मागणी कमी करणार नाही, कारण त्या व्यक्तीला चॉकलेटची ही आवड आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची सवयीवर सुद्धा त्या वस्तूंची मागणी ही अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीला चहा पिण्याची सवय असते, एखाद्या व्यक्तीला कॉफी पिण्याची सवय असते, तर त्या सवयीमुळे त्या वस्तूंची चहाची किंमत वाढली तरीसुद्धा चहाची मागणी ही कमी होणार नाही, ही वाढतच राहील. कारण त्या व्यक्तीची सवय चहाची असल्यामुळे चहाची मागणी वाढली तरीसुद्धा चहाची जी मागणी असते ती कमी होणार नाही. म्हणजेच सवयीवर आणि आवडीनिवडीवर त्या वस्तूंची मागणी ही अवलंबून होते. त्याचप्रमाणे फॅशन, प्रत्येक कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन येतात आणि जातात. अचानक एखाद्या गोष्टीची फॅशन समाजामध्ये आली तर त्या वस्तूंची मागणी ही अचानक वाढते, आणि जर फॅशन कालबाह्य झाली तर ती मागणी कमी होते. म्हणून वस्तूंच्या मागणी निर्धारित करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन्स. त्यानंतरचा 10वा जो घटक आहे तो आहे कररचना. वस्तू व सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल, आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. आता केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या वेगवेगळ्या कर आकारत असतात, आणि त्या कर आकारल्यामुळे वस्तूंची जी किंमत असते ती बदलत असते. जर कर जास्त आकारला तर त्या वस्तूची किंमत ही वाढेल, आणि किंमत वाढल्यामुळे त्या वस्तूंची मागणी ही साहजिकच कमी होईल. म्हणून जर कर जास्त असेल तर किंमत वाढेल आणि मागणी कमी होईल. ह्या उलट जर त्या वस्तूवर कमी कर आकारला तर त्या वस्तूंची किंमत कमी होऊन त्या वस्तूंची मागणी वाढेल. म्हणजेच कराचा त्या वस्तूंच्या मागणीवर परिणाम होत असतो. कर जर जास्त असेल तर किंमत वाढेल, आणि किंमत वाढल्यामुळे त्या वस्तूची मागणी ही कमी होईल. या उलट परिस्थितीमध्ये जर त्या वस्तूवर कर जो असतो तो जर कमी केला तर कर कमी केल्यामुळे त्या वस्तूची जी किंमत असेल तीसुद्धा कमी होईल, आणि किंमत कमी झाल्यामुळे त्या वस्तूंची मागणी ही साहजिकच वाढणार. म्हणून वस्तूंच्या मागणीवर परिणाम करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, तो म्हणजेच कररचना. त्यानंतर जे इतर घटक आहे ते आहे नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा. नैसर्गिक परिस्थितीनुसार सुद्धा वस्तूंच्या मागणीमध्ये बदल होत असतात. जसे थंड प्रदेशामध्ये जे उबदार कपडे असतात त्या वस्तूंची मागणी जास्त असते, तसे उष्ण प्रदेशामध्ये त्या वस्तूंची मागणी राहणार नाही. अशाच प्रकारे तंत्रज्ञानातील बदलामुळे सुद्धा वस्तूंच्या मागणीमध्ये बदल पडत असतो. त्याचप्रमाणे सरकारचे धोरण, सरकार वेळोवेळी आपल्या धोरणामध्ये बदल करतात. जसं आपल्याला माहीत असेल GSTमध्ये सरकार वेळोवेळी आपली जी बदल असतात ती बदल करत असतात. त्या बदलामुळे GSTतील बदलामुळे त्या वस्तूंच्या मागणीमध्ये किमतीमध्ये बदल होऊन त्या वस्तूंच्या मागणीमध्ये सुद्धा बदल होतो. तसेच रूढी आणि परंपरा या घटकावर सुद्धा त्या वस्तूंची मागणी ही अवलंबून असते. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी आणि परंपरा अवलंबून असतात, आणि त्या रूढी परंपरामुळे त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची ही मागणी असते. अशा प्रकारे इतर घटकामध्ये नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण आणि रूढी आणि परंपरा हे 4 घटक वस्तूंच्या मागणीवर परिणाम करत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण वस्तूंची मागणी निर्धारित करणारे वेगवेगळे घटक अभ्यासले, आणि ह्या घटकांमुळे वस्तूंची जी मागणी असते ती बदलत असते. त्या प्रत्येक घटकामुळे वस्तूंच्या मागणीची जी निर्धारित करण्याची क्षमता असते ती बदलत असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
वस्तूची मागणी निर्धारित करणारे जे 11 घटक आहे ते 11 घटक अभ्यासलेले आहेत. आणि परीक्षेच्या मध्ये प्रश्न विचारण्यात येतो की वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक सांगा. तर तुम्हाला यामधील जे घटक आहे किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, वस्तूंचे स्वरूप, लोकसंख्येचे आकारमान, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जाहिराती, आवडीनिवडी, सवयी व फॅशन, कर रचना आणि इतर घटकांमध्ये नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी घटक तुम्हाला लिहायचे असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.